आम्ही काही प्रश्न राज्याचे तिथं मांडणार आहेत. पंतप्रधान त्यांना जे काही सांगायचं, कारण मध्ये जे काही अतिरेक्यांनी, नालायकांनी, विकृत लोकांनी आपल्या निष्पाप काही पर्यटकांना संपवण्याचं काम केलं, त्यांच्या घरामध्ये एक दुःखाचा डोंगर जो कोसळलेला आहे त्याच्यातून बदला घेण्याचं काम आपल्या देशाच्या मजबूत कणखर अशा पद्धतीनं असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. जवानांनी त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीनं यश मिळवलं. मिसाईलनं बरोबर जी काही ठिकाणं उडवायची होती तिथं मिसाईल्स गेले, हे आपण सगळ्यांनी बघितलं. इतकं आपलं ब्रह्मोस्त्र तर इतकं चांगलं आहे की जगाने ते सगळं पाहिलेलं आहे. आणि त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीत अतिरेक्यांनी परत का आमच्याकडे वाकड्या नजरेने बघितलं किंवा जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठं काही असले प्रकार केले तर आता पुन्हा जशास तसं उत्तर दिलं जाईल, बदला घेतला जाईल. आता तर तुमचे 2 तुकडे पडलेले, पुढे तुमचे 3-4 तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही. हे पण मजबूतीनं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जवानांना सॅल्यूट करून त्या ठिकाणी सांगितलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ते त्यांची जबाबदारी पार पाडतायत. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती आहे की बाबांनो, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण वेगळ्या प्रकारची भावना, तुम्ही म्हणाल अरे मागे ही दोघं एकमेकाच्या विरोधात उभे राहायची, पॅनल करायची, एकमेकाच्या विरोधात सभा घ्यायची, आणि आता काय ह्यांचं जुळलं एवढं. ते जुळलं आपले प्रपंच सुधारण्याच्या करता, आपल्याला पुन्हा पूर्वीचे दिवस दाखवण्याकरता, महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे आपला ऊसाचा भाव मिळवण्याकरता, आर्थिक शिस्त लावण्याकरता. जे कुणी अधिकारी कर्मचारी तिथं काम करतात त्यांनी तिथं सही केल्यानंतर, सही केल्यापासून सुट्टी होईपर्यंत कामच करायचं. इकडं तिकडं चकाट्या पेटत फिरायचं नाही तर मी डायरेक्टरचा जवळचा आहे, त्याचा पुतणे आहे, मी फलाण्याचा फलाना आहे, मी दादांचा राईट हँड आहे आणि मी मामांचा लेफ्ट हँड आहे. बापू तर रोज सकाळ संध्याकाळ माझा सल्ला घेतल्याशिवाय झोपतच नाही. अशांना झोपूनच तिथं सोडायचं नाही. त्याच्यामुळं सगळ्यांनी, कारण तुम्ही कामाला लावेपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर, एकदा कामाला लागल्यानंतर तुम्ही इमारतीद्वारे त्या संस्थेचं कामच केलं पाहिजे. कारण तुम्ही तिथं मोबदला घेता. तुमचा महिन्याच्या महिन्याला पगार मिळवून देण्याची जबाबदारी आमची चेअरमन संचालक बोर्डाची राहील. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तर तुम्हाला व्यवस्थित बोनस देण्याची जबाबदारी संचालक बोर्डाची राहील, त्याबद्दल दुमत असणार नाही. पण वेळ पडली तर आम्हाला असं वाटलं की बाबा आता कारखाना बंद झालाय, काही वर्गाला आपल्याला भेसायला नेऊन काही बाबतीमध्ये ट्रेनिंग देण्याची गरज आहे, प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तुम्ही विचारा दिगंबर दुर्गाडेला, आज देखील आम्ही पीडीसीसी बँकेचं, मी आता बोर्डात नाहीये परंतु मागे निवडून आल्यानंतर अख्खं बोर्ड मी 2 दिवस तिथं प्रशिक्षणाला नेलं होतं यशदाला. माझ्या सहित सगळे बसलो होतो, कारण नवीन नवीन खूप गोष्टी कळत